टीम साई 11 संघाकडून मागची वर्षाचं चॅम्पियन टीम यावर्षी कोण चॅम्पियन होणार. जयदास चांगली फलंदाजी करतो सध्याच्या घडीला अंतिम निर्णायक 6 चेंडूंचा खेळ एका ओव्हरचा मॅच. चला चला पहिला चेंडू आणि बॅटचा कडा लागून खेळ सुटला यष्टी मागे. डॉट बॉल फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा नकार आहे दुसऱ्या धावेला संकेतचं. आणि इथे मात्र यस नो वेट विचार केला जातो तोपर्यंत धाव मिळतो एक. कालोखात खेळावं लागतं हे परिणाम असतो मच्छिंद्र. मॅच आपल्याला 2 षटकांच्या खेळायच्यात नव्हत्या एलिमिनेटरच्या. फोकस लावा. आणि हा चेंडू एसटी मागे डॉट बॉल. अंपायरला काय दिसत 3 बॉल 1च धाव. काय गोलंदाजी आहे मेनची. 3 चेंडू फेकले गेले फक्त 1 धाव. फटका चांगला आहे दूरवर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि तोपर्यंत 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतो आणि दुसरी धाव इथे हा म्हणताना कंप्लीट केली जाईल. धावपैकी धावा लागतात एकंदरीत 3 चेंडू फेकले गेले ते पहिले 4 धावा 3. साई 11 संघर्ष करेल का मॅच मध्ये. हाही चेंडू बीट झालाय. काय चेंडू फेकी होते. नव्यांची अंतिम चेंडू फक्त 3 धावा नको आउट करू. लास्ट बॉल आहे. फटका धाव घेता येणार नाही. 4 धावांची गरज आहे. आणि 30 बॅट घेऊन तिथंच उतरलेला आहे. उतरा उतरा. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. मग आहे चला चला चला. आणि 4 धावांचं लक्ष्य आहे. चला 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मॅच ऑन करा त्यांचं. झाली मालिका भी कोणला द्यायचा. चला चला पहिल्या चेंडूची मॅच संपवा. 6 चेंडू 4 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती डायरेक्ट गोल. टाईट मॅच 5-4 चं समीकरण. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 चेंडू 4 धावा. आहे ना सगळं सांग लिहून याला सांग ना. लिहू माझं ते नको आता काय करू. अरे 4च पाहिजे ना. कोण कोणला काय काय ते सांग रे. एक कोण काय चावी मोबाईल सांग ना पटापट. ते 4 पाहिजेत ना. फटका चांगला आहे आणि धावाची दाट शक्यता आणि त्याला ते धाव आली आहे बघ. कोण ते नको लिहू राहील. 4 रन पाहिजे. बेस्ट बॉलर कोण बेस्ट बॅट्समन कोण ना सिरीजला कोण आहे. हा साई आणि बघ पटापट बघ. आणि हा चेंडू काय धाव मिळतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल पाहायचा नकार आहे दुसऱ्या धावेला. 3 चेंडू आणि 2 धावा. फटाफट कर ना. मॅच नाही आली चालेल मग पटापट कर. आणि 2 धावांची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 3 चेंडू आणि 2 धावा. काय मॅच रंगते.
हा चेंडू गेला बॉलच्या बाहेर आणि पुन्हा एकदा 6-11 विजयाच्या कगारवरती आणि विजय संपादित केलेला आहे. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. आणि या स्पर्धेचा आंध्र प्रीमियर लीगचे चॅम्पियन होतो पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक दुसऱ्या सीझनमध्ये 6-11. लगेच या आपण बक्षीस वितरण सोहळा लगेच केला जाईल. आणि मागच्या मॅचचा मेन ऑफ द मॅच जयदास आपल्या मेन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. अशोक दादा भाग्यवान त्यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक होतं. जयदास यायचं आपण गेल्या वर्षी चॅम्पियन वन्स अगेन दुसरा वर्ष 6-11 गाजवत असताना आपल्या नादी जयदास आपण आपल्या मेहनत मेहनत मागच्या मॅचचा घेऊन जायचं. चला टाइमपास करू नका आता. आणि चॅम्पियन वन्स अगेन चला लगेच आपण बक्षीस समारंभ करायचा आहे. मागच्या मॅचचा मेन ऑफ द मॅच जयदास आपण जयदास आपला मेन ऑफ द मॅच आणि 500 रुपये मेन ऑफ द मॅच आहे ना इथं फायनलची नाही ना. मेन ऑफ द मॅचचा किताब तुझा आणि 500 रुपये पारितोषिक तुझ्यासाठी होतं. थँक्यू. तर यायचं आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच गोलंदाज सोरेल मेन ऑफ द मॅच गोलंदाज नयन. लगेच आपण नयन नाही सर राहू दे ट्रॉफी नाही फायनलची सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करू या स्पर्धेमधला कार तर बोलूया आपण हे बक्षीस समारंभ घ्या लगेच. चला बरोबर टाइम झाला मला पण लाईट चालू करा ना म्हणते बोले. आणि या आपण 2 संघांमध्ये आपण लगेच लाईन अप करायची आहे. बक्षीस वितरण सोहळा इथे केला जाईल ताबडतोब. सोनिया हॉलिगन चालू करायचं. सोनिया बक्षीस